साल निघाले रे, फक्त त्याने उडी मारली ना. साल निघाले रे. खोपडी फोड उडी मारतो याला बघू शकता इथं मित्र आमच्या पोरांना पवून लागले भूक म्हणून आम्ही बनवता अंड्याचा कूक. गाईज बघू शकता, हे बघा आमच्या गावातली एवढी नालायक पोरं आहेत ना, पाहुण्याच्या जागी इकडे भांडणं करतात. हे बघा लागलाय बघा गाईज, असा धोका 3 जणांच्या लागलाय गाईज. हाय गाईज, आमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळीच आज अचानक भयानक प्लॅनिंग झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहोत फार्म हाऊसला. आणि गाईज तुम्ही बघू शकता ही पोरं सर्व निघालेली आहेत आणि यांच्या खिशात 1 सुद्धा रुपया नाही. तरी किती उत्सुकता आहे या पोरांना की फार्म हाऊसवर जाण्याची. हम खानदानी गरीब है, हमारा बाप गरीब, दादा गरीब, परदादा गरीब, उसका बाप गरीब, सब गरीब, सब गरीब. ऐसा नहीं कि पहले गरीब थे फिर अमीर हो गए फिर गरीब हो गए, नहीं, हम शुद्ध गरीब है. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आज जर ज्ञानेश्वर दादांनी आम्हाला पैसे दिले नसते तर कदाचित हा आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला नसता. कारण ह्यांच्याकडे कोणाकडेच पैसे नव्हते, त्याच्यामुळे ज्ञानेश्वर दादांनी जर मदत केली नसती. ज्ञानेश्वर दादा हा आमचा आधारस्तंभ आहे. जोगेश्वरी बॉईजला प्रत्येक वेळ तो मदत करतो, त्यामुळे आमचा हा प्लॅन आज सक्सेसफुल होत आहे. आज जर पैसे भेटले नसते तर परत जाऊन झोपायला लागला असता. या सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली असती. आता आम्ही निघालो फार्म हाऊसकडे जायला. जालणाऱ्यांची जावली गाड. मित्रांनो तुम्ही बघू शकता, आज फुकट आहे म्हणून ही सगळी मंडळी आलेली आहेत. जर पैसे भरून असते त्याच्यातली अर्धी तरी गळलीच असते. गाईज इथं मोठी गेम झालेली आहे. अर्ध्या रस्त्यात आलो आणि चिकन घरीच ठेवलेलं आहे पोरांनी. कहां से आते हैं? आणि मित्रांनी तुम्ही बघू शकता इथे गाडी थांबल्यामुळे चिकन आणायला गेलेले आहेत काही माणसं आणि इथे राजूबाईचं पान आपल्याला खाताना मित्रांनो पाहू शकता. फायनली अर्ध्या तासानंतर समीर दादा बामणे यांनी आम्हाला जर मदत केली नसती तर हा कदाचित चिकन आज पोचला नसता. फायनली चिकन घेऊन आम्ही निघालो आता पुढे. जोगेश्वरी बॉईजचा हक्काचा ड्रायव्हर, कधीही बोलवा कुठेही बोलवा, एनी टाइम तो हजर असतो. मित्रांनो बघू शकता, आयटमसोबत भांडणं करून हा फायनली पाहिजे आज आपल्यासोबत निघालेला आहे. आणि त्याने किती कष्ट घेतले. मित्रांनो आम्ही आता पोचलो पालीला. पालीचा तुम्ही हा किल्ला पाहू शकता. किल्ल्याचं नाव आहे सरसगड आणि त्याच्याच पुढे आपल्याला पाहायला मिळतोय बल्लारेश्वर मंदिर. अष्टविनायकामधील हा 8वं मंदिर समजलं जातो. 8वं स्थान गणपती बाप्पाचं तुम्ही पाहू शकता. जोगेश्वरी बॉईज मधले आतंकवादी 2 हे पुढे आलेले आहेत. आम्हाला रस्ता माहित नव्हता. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. मित्रांनो आम्ही येणार आहोत म्हणून खास सरकारने आमच्यासाठी नवीन रस्त्याची सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता. कारण नरेंद्र मोदी. 1 तास प्रवास करून फायनली आम्ही इथे पोहोचलो होतो. पण आता इथे पोहोचल्यावर समजतो की आम्ही रस्ता चुकलोय आणि अर्धा तास झाला आम्ही इकडेच फिरता अजून. 3 hours later. मित्रांनो फायनली 3 तासानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि रस्ता चुकल्यामुळे आम्हाला 3 तास लागलेले आहेत. आणि पाहू शकता तुम्ही सगळी मंडळी आज इथे पोहोचलेली आहे. फायनली आम्ही फार्म हाऊसला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता फार्म हाऊसचं दृश्य. आणि आमचे मित्र भूषण पाहू शकता तुम्ही किचन. आणि आमचे कॅरेक्टर
आणि इकडे सुंदर असं स्विमिंग पूल आहे. पाणी सुद्धा एकदम स्वच्छ. मित्रांनो पाहू शकता आम्ही आलो 13 जण फार्म हाऊसवर, पण खरी परिस्थिती बघताय तर इथं किचनमध्ये आहेत 3 जणच, ते पण चिकन धुवायला. बघू शकता हा चिकन तुम्ही पाहत आहात. तो चिकन आम्हाला बाळूशहादा साळुंके यांनी दिलेला आहे. आणि जर हा चिकन दिला नसता तर आज यांना फक्त सुका भात खायला लागला असता. योगेश्वरी बॉईला लाभलेले 1 नंबर कुकीज, त्यांच्या हाताची बिर्याणी म्हणजे बोटं चुपत राशीव आणि पाय पण सुपशिव अशी. आणि त्यांचा मी हेल्पर, कधी पण काय असो मी त्याचा हेल्पर असतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता फार्म हाऊसवर आलोय, पण हे कुठपर्यंत राहतील, किती दिवस राहतील. आजची दिवस तर ती निघणार नाहीच आहे. त्याची काजू पाहू शकता तुम्ही. आणि हे 2 उपटसोंडे आल्यापासून नुसते पाण्यात फुगणार आहेत. यांचे 8 किलो वजन तर इथंच वाढणार आहे. आणि बघू शकता आमचे मित्र सतीश म्हात्रे तुम्हाला दाखवत आहेत आंबे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथं आलात तर मग काम 25. मित्रांनो पाहू शकता इथे फार्म हाऊसवर आल्या मित्रांची मजा बघू शकता तुम्ही. आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे. इथं उड्यांवर उड्या, रॉमन रेंजच्या उड्या मारल्या जातात इथं. आणि तुम्ही पाहू शकता आमचा मित्र अंशुमन पाटील कोकणात येऊन सुद्धा तो गोव्याची मजा घेत आहे. आणि मला तरी वाटतंय तुमचे 5,000 फार्म हाऊसवर वसूल नाही झाले तर इथल्या काजूंवर आणि आंब्यांवर तरी वसूल होतीलच. बघू शकता तुम्ही जोगेश्वर नगर मधली पोरं आहेत. हागत पण नाही आणि खाईत पण नाही. आणि बघू शकता मित्रांनो पहिलीच विकेट पडलेली आंब्याची इथं. हापूस आंबा मिस्टर चिराग आणि जितेश भोईर. बघू शकता इथं मित्र आमच्या पोरांना पवन लागले भूक म्हणून आम्ही बनवता अंड्याचा कूक. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं फुकटचा रानमेवा मेडबाय गौतम काटे. आणि इकडं मस्त असा अंड्याचा ढकू तुम्ही पाहू शकता बनवलेला आहे आगरी पद्धतीचा मी स्वतः. आणि आम्ही आता आम्ही खावायला जाता. आता चाललोय आम्ही खायला अंड्याचा ढकू. आणि हे इथं वसवसलेले मित्रमंडळ वाट बघतात अंड्याचा ढकू कधी येईल. आणि आमचे अध्यक्ष इकडं वॉर्मअप करताना साई कोली मला तर वाटते 18-19 पावतो एकटाच खायला वाटतं. इथं वाटणी होताना कशी गफलत व्हायला नको. प्रत्येक अंड्यामध्ये मोजून टाकलेले आहेत. आणि इथं पाव अंशू पाटील तू जरा मोजूनच घे नाही तर इथं कमी पडले तर वार होतील डायरेक्ट. आणि हे आता अंड्याचा ढकू दंबर यांनी खाल्लेला आहे. आणि आता बघा हे कसे लोलतायत. मित्रांनो नाचताना झालेली आहे मोठी गेम.
आणि आमचे मित्र जितेश भाई भोय यांनी स्विमिंग पूल मध्ये सूर टाकलेले आहे आणि यांचा तिसरा डोला उघडलेला आहे, बघू आम्ही शकता. जिथे येतो तिथं कांड होतोच. दिमाग खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. मित्रांनो आम्ही चाललो आता हॉस्पिटलला फर्स्ट एडसाठी, कारण मित्राच्या खूपच लागलेला आहे आणि दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टर बोलते चांगलीच उडी मारलीस. डॉक्टरनी पण लगेच 4-5 इंजेक्शन देऊन मलमपट्टी केली आणि आम्ही आता निघालो आहे. आम्ही आता चाललो आहे फार्म हाऊसवर जायला आणि मित्र आमचा एवढा लाजतोय का पोरी बघताना पण एवढं कोण लाजणार नाही. फायनली आम्ही फार्म हाऊसवर पोचलो आणि मित्राने आल्या आल्या पहिले चिकन लॉलीपॉपवर ताव मारलेला आहे बघ. आणि आमचा मित्र कुकीज बघू शकता, तो 6 महिने भाषा शिकायला गेला आणि तो 6 महिन्यानंतर आल्यानंतर तुम्ही त्याची भाषा बघू. आताच खायला सुरुवात केली बघ. काय एक गड्याने काय सांगाय बाई, अरे एक गडी ना कवाच नाही एकाच एक गड्या तर कुणाक तरी कोट टिक्काय लागेल ना असा. अरे मग एकटं करी तू आणि ते गडी तेट खाता. आता काय याचं सांगाय बाई गड्या, यो गड्या ना ही बिर्याणी तर कवाच ना टेयाची. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे बिर्याणी आमची रेडी झालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत जेवायला. इथले आमचे मित्र आत्ताच टेस्टिंग करत आहेत, बघू शकता तुम्ही. अंशू पाटील आणि आपण यांना विचारूया कशी झालेली आहे बिर्याणी. एक नंबर कुकीज. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं बिर्याणी रेडी आहे आणि इकडं चिकन मसाला आणि इथं बिर्याणी खाण्यासाठी उत्सुक वसवसलेले आणि आत्ताच ह्यांनी झेंड्याला सलामी देऊन आलेले आहे ते बघू दे इकडं. ना ठेवी परत लगेच हागायला तू लगेच खायला पडतो ना ठेवी. ना ठेवी टेस्ट कैसी है ना ठेवी नात नकड्या यो सोऱ्या सौली तुमच्या. ओ भाई ये क्या है माझं चोत आई झवली उगल आई घातल्याने इथं आलो मी भेंचोत. ज्याची जो घेऊन आला त्यालाच नाही भेटली, जो घेऊन आला त्यालाच नाही भेटली. 500 एक बाई आणली. मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिथं बिर्याणी बनवायला मी एकटाच आणि हे खायला बघ किती जण आले ते बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता बनवायला पण मीच आणि ह्यांना वाढायला पण मीच. ह्यांनी मला खायला आणलाय का इथं कामाला आणलाय तेच समजा. दम बिर्याणी खाता खाता याला जाम दम लागलेला आहे तरी पण आता बिर्याणी सोडत नाही, बोलते बिर्याणीचे पैसे वसूलच करणार. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. फायनली बिर्याणी खाऊन झालेली आहे मित्रांनो आणि अर्धा किलो बिर्याणी खाल्ल्यानंतर फायनल याला एवढा दम लागलाय का याला कोकणी हॉस्पिटलला न्यायला लागला असता. वरावाच पावताई काय करते हा बघा सुपरमॅन. बघू शकता इथं सुपरमॅनला उड्या मारून मारून लागलेली आहे झोप आणि तो जाम पावलाय आत्ताच. गाईज बघू शकता हे बघा आमच्या गावातली एवढी नालायक पोरं आहेत ना, पाहुण्याच्या जागी इकडे भांडणं करतात. हे बघा लागलाय बघा गाईज, असा धोका 3 जणांच्या लागलाय गाईज. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आमच्या कुकला जेवण बनवून लागलेली आहे झोप आणि आता आम्ही काही त्याला झोपून दिलेला नाही आहे. आमचा पण
तर लवकरच झोपायला गेला होता. आम्ही काही त्याला झोपून दिला ना. आम्ही दाखवला आमचा नागिन डान्स. कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, याचं खचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. मित्रांनो, आमच्या पोरांनी फार्म हाऊसवर आल्या जे आंबे काजू बिजू बघितले होते त्याची प्लॅनिंग यांनी केली होती आणि आत्ताच ती प्लॅनिंग सक्सेस करत आहेत. रात्रीचे वाजले 4. आल्या ज्यांनी प्लॅनिंग केली होती सगळे आंबे उतरवायचे, 5,000चे 10,000 वसूल करायचे. मित्रांनो बघू गाईज, आमच्या पोरांनी एवढी मोठी गेम केली ना. 5,000चे 10,000 वसूल केले. एवढी बेकार पोर आहेत आमची, तुम्हाला दाखवतो या. आता रात्रीचे वाजलेत बघा किती, हे बघा 4 वाजायला आलेले आहेत गाईज. वाजलेत 4 आणि बघा आमची पोरं बघा, ही बघा, हा बघा, एवढी बेकार पोर आहेत आमची, बेकार. कसाय बघ कसाय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता सकाळचे वाजलेत 5:30 आणि हे सगळी इथं दमून किती झोपलेले आहेत तुम्ही बघू शकता. सगळ्यांच्या अंगावर आलेला आहे. कोंबडा पण ना आता तिकडे त्यांनी आत्ताच बांग दिले. 5:30 वाजलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही किती दमून झोपलेले आहेत मंडळी. सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो. नींद कपडे नाहीत रे, कपडे नाहीत हो. आणि अंडर पॅन्टाही असतात काय रे. मित्रांनो, काल आम्हाला ह्याने अजिबात झोपून दिला नाही म्हणून तर जी कालच प्लॅनिंग झाली का ह्याच्या गाडीची चावी लपवायची आणि ह्याला कामावरच जाऊन द्यायचा नाही. तो आता चावी शोधता ना. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. गाईज, 5,000चे पोरांनी 10,000 वसूल केलेले आहेत. तरी पण अजून बघा पोरं काय करतात. गाईज तू चालू तू बघा आला इकडं. आणि तुम्हाला मेन स्टॉक बघायचा, मेन स्टॉक दाखवतो. बघा हा बघा मेन स्टॉक. बघा बघा गाईज, चला आता आम्ही सगळे चाललेलो आहोत. आणि हे दाखव सतीचा फुलं, दाखव फुलं. हे बघा शिव्यांची पूजा घालायची आणला तेव्हा हे घेतलेत फुलं. घेतला सगळं. मित्रांनो, आता बघू शकता आमचा पॅकअप पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता घरी जायला निघतात. पण शेवटची एक बारी इकडे होत आहे. मित्रांनी पुरेपूर 5,000 वसूल केलेले आहेत. संधीचा फायदा घेतलाय. संधीचा फायदा हे कधीच सोडत नाही आणि ह्यांना कधी पण जरा सेकंड अटेम्प्ट नंतर बिर्याणी आलीच लागते. कारण नरेंद्र मोदी. सो गाईज, तुम्ही पाहू शकता आता आम्ही फायनली 24 तासानंतर चाललो आहे घरी आणि पूर्ण गाडीमध्ये पॅकअप पूर्ण झालेला आहे. हाय मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.